जमिनी गेलेत ते शेतकरी आपल्यासोबत युवक शेतकरी आहेत त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल तुमच्या या भागातल्या किती शेतकऱ्याच्या जमिनी गेल्यात आणि याचा फायदा तुम्हाला काय होणार आहे, काय सांगा? आता तसं पाहिलं तर खुंटेफळ हे जे गाव आहे ते पूर्णपणे विस्थापित होतंय. त्यांना तर याचा काही फायदा होणार नाही. त्यांच्या संपूर्ण जमिनी जात आहेत आणि घरही जात आहेत. सोलापूरवाडीचा काही थोडा भाग राहील, कुंभेफळचा थोडा राहू शकतो, कुंडीचा राहू शकतो. आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे खुंटेफळ साठवण तलाव हा लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. ते त्यांचं जे स्वप्न आहे ते सत्यात उतरताना त्यांनाही आनंद होतोय, आम्हालाही होतोय आणि पूर्ण आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यालाही होतोय. परंतु हे स्वप्न पूर्ण होत असताना 2013 पूर्वी 191 हेक्टर जमीन या ठिकाणी खरेदी घेतली गेली, की ज्या जमिनीवरती आता आपण उभे आहोत. उद्या मुख्यमंत्री स्वतः ह्या जमिनीवरती येणार आहेत आणि ही जी जमीन आहे ती अतिशय त्या जमीन धारकांना किंवा शेतकऱ्यांना अल्प मावेजा भेटलेला आहे. म्हणजे त्यांची जमीन 7 लाख रुपये हेक्टरनी घेतली गेलेली आहे. आणि 2013च्या नंतर जेव्हा केंद्राचा एक कायदा पास झाला, त्या 2013च्या कायद्याप्रमाणे जवळपास 35 लाख रुपये हेक्टरी बाकीच्या शेतकऱ्यांना भाव भेटला. आणि मी सातत्याने अण्णांकडे मागणी करतोय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे करतोय, त्याच्यानंतर अधिकाऱ्यांकडे करतोय. मी उपोषण देखील केलेलं आहे. माझ्या बरोबर सगळे तिन्ही गावचे शेतकरी सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत. म्हणजे नेमकी मागणी काय आहे आणि या शेतकऱ्यांना मोबदला किती भेटला? एक मिनिट. आणि तुमची मागणी काय? आमची मागणीच ही आहे की आता जो 35 लाख रुपये हेक्टरी रेट भेटतोय, 35 वजा आम्हाला दिलेला 7 लाख रुपये हेक्टर, 35 लाख वजा 7 28 लाख रुपयाचा फरक येतो. 28 लाख रुपये हेक्टरी आम्हाला तो भाव मिळावा अशा प्रकारची मागणी सातत्याने मी सरकार दरबारी करत आहे, आमदार साहेबांकडे ही करत आहे. कारण की ही मुख्यमंत्री उद्या या कार्यक्रमानिमित्त येत आहेत, त्यांना काही निवेदन वगैरे मागणी करणार आहे? निवेदनही देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्या संदर्भात अण्णांशी चर्चा करणार आहोत की आम्हाला जर वेळ दिला शेतकऱ्यांना तर आम्ही मुख्यमंत्र्याला देखील भेटू आणि ही व्यथा मांडू. कारण की ही जी भूमी आहे ह्या भूमीवरती आमचे आई वडील असतील, आमचे आजोबा असतील, आजी आजोबा असतील, यांनी कष्ट केलेलं आहे. आम्ही सुद्धा ह्या जमिनीवरती खेळलेलो आहेत लहानपणी आणि ती जमीन अतिशय अल्प मावेजाने भेटली. आणि आम्ही जर ती जमीन दिली नसती तर कदाचित हा कार्यक्रम सुद्धा ह्या भूमीवर करता आला नसता किंवा भिंतही उभा राहिली नसती. म्हणजे ही सत्य परिस्थिती आहे. मी अनेक वेळा ही अण्णांच्या कानावर घातलेली आहे, तेही अनुकूल आहेत, तेही प्रयत्न करतायत. परंतु फक्त म्हणजे तेही म्हणतायत आम्ही ही मागणी करतोय, परंतु म्हणजे सत्यात कधी उतरल, त्यांचं जसं स्वप्न पूर्ण होतं तसं आमचं हे शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्या येत आहेत, नक्कीच या शेतकऱ्याच्या भावना पण सरकारने विचाराधीन घेतल्या पाहिजेत. अजून आपल्यासोबत काही शेतकरी, त्यांना विचारू काय नेमकी तुमच्या शेतकऱ्याची मागणी, काय सांगा? आमची हीच भूमिका आहे की प्रदीप भैयाने जे सांगितलं की आम्हाला गेलेल्या जमिनीचा पुरेपूरित मावेजा मिळावा, ह्याबद्दल आमची सुरेश अण्णा धस यांच्याकडे आमची पूर्णपणे, आम्ही 10 वेळेस गेलो त्यांच्याकडे. आमच्या दिलेल्या खरेद्यांचा तुम्ही विचार करा. आम्ही तुमच्या भराशावर आम्ही तुम्हाला खरेदी दिली, आम्ही लोकांच्या भराशावर आम्ही खरेदी दिलेल्या नाही. आमची जे 191 हेक्टर जमीन गेलेली आहे सर्व लोकांची, त्याचा मावेजा आम्हाला पूर्णपणे मिळावा ही आमची अण्णाकडे मागणी वारंवार. आणि कितीक वेळा गेलो आम्ही तरी प्रदीप भाई असतील, संदीप गाडे असतील, किंवा मी बाळासाहेब थोरवे असतील, अनेक आमच्या गावचे मल्हारी थोरवे असतील, किंवा कुंभेफळचे हनुमानरावचे जंजिरे साहेब असतील, आम्ही त्यांना घेऊन सुद्धा हेच मागणी केली आम्ही की अण्णा दिलेल्या जमिनीचा तुम्ही अगोदर मावेजा आम्हाला द्या आणि उर्वरित खरेदीनंतर घ्या. तुमची सगळी जमीन यात गेल्यानंतर तुम्हाला इथून स्थलांतरित होणार, कारण तुमचं हे संपूर्ण गाव दुसरीकडे जाणार. हो, स्थलांतर काही जाणार नाही. आम्हाला आमचे 70% लोक भूमिहीन होते ह्या 5 तलावामध्ये आणि 30% लोकांना जमिनी राहतात. पण त्याच्यानंतर जो प्रक्रम आहे ते अण्णांनी मार्गी लावा ही आमची अशी इच्छा आहे की अण्णांच्या आम्ही मानावर मान टाकले, त्यांनी आमची मान कापू देऊ नये ही अशी आमची इच्छा आहे. शेतकऱ्यांच्या आहेत प्रतिक्रिया, परंतु हे तुम्हाला मावेजा भेटन, पाठपुरावा सुरू राहील, पण तुम्हाला या पाण्याचा या भागातल्या शेतकऱ्यांना काय फायदा होणार? नक्कीच फायदा तर होईलच ना. शेवटी आम्हीही म्हणजे मी तर एका वेगळ्या पक्षाचा आहे, परंतु ह्या
म्हणजे ह्या प्रोजेक्टसाठी मी सदैव लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धसे यांच्या सोबत आहे. त्याचं कारणच हे आहे की विकास काम ते खरंच करतायत. ह्या प्रकल्पाचे भगीरथच ते आहेत आणि त्याचा फायदा तर नक्कीच आजूबाजूच्या गावांना पण होतोय. आणि आमची जी वरती आता काही खुंटेफळच्या लोकांची जमीन असेल, सोलापूरवाडीची असेल, पुंडीची असेल, कुंभेफळची असेल, सगळ्यांना ह्याच्यात जेवढ्या लवकर पाणी येईल तेवढ्या लवकर राहिलेले ज्या जमिनी राहतील शेतकऱ्यांच्या थोडेफार 2 एकर 4 एकर त्या बागायती होतील. काही भागामध्ये मध्यंतरी विरोध झाला होता, तर आता ते प्रकरण मिटलं का? म्हणजे काही शेतकऱ्यांनी अडवणूक वगैरे केली होती. शेतकरी अडवणूक करतायत म्हणजे फक्त ह्याच्यासाठीच करतायत की काही शेतकऱ्यांची 2013च्या नवीन कायद्याच्या अगोदर जमीन गेली, ती अतिशय 2 लाख 5 लाख 4 लाख 10 लाख रुपये त्यांना भेटले. किती रुपयांनी तुम्हाला मोबदला भेटला पाहिजे? शासन किती देते? सध्या काय भेटलेलं आहे? म्हणजे आम्हाला त्यावेळेस 2,90,000 रुपये म्हणजे 7 लाख रुपये हेक्टरनी आम्हाला त्यावेळेस पैसे भेटले. परंतु आज 35 लाख रुपये हेक्टर हा फक्त जमिनीचा भाव आहे आजचा. आणि त्याच्यावरती जर तुमचं शेततलाव असेल, विहीर असेल, शेड असेल, कोट 2-2 कोटी रुपये एकेकाला भेटतायत आणि आम्हाला भेटलेत 25 लाख 20 लाख ते संपूर्ण गेले. काही राहिलंच नाही ना लोकांकडं. कायमस्वरूपी जमीन गेली आणि कामात पण नाही राहिली. हीच जमीन आहे आमची. अजूनही काही शेतकरी आहेत आपल्यासोबत. काय सांगाल की या भागामुळे तुमची योजना झाली, मागणी आहे, आमदारांकडे पाठपुरावा सुरू आहे, राज्य प्रशासनाकडे सुरू आहे, परंतु ही पाणी येणार असल्यामुळे तुमच्या परिसरातल्या गावांचा काय फायदा होणार? काहीच नाही. जे समजा वरवर शेतकरी आहेत ना, त्यांचा समजा अन्नावर जेवढा भरोसा आहे तेवढा कोणावरच नाही. अन्न करतील ते फायदा म्हणजे समजा जे समजा मेन होणार आहेत त्यांना समजा जे बाहेर क्षेत्रात आहे म्हणजे वरवरीत वर जे क्षेत्रात आहे त्या क्षेत्रामध्ये